वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे संडे आणि दिवाळीच्या सीझन मध्ये संडे हा आज दिवस आहे की आज काहीच नाहीये, कारण काल धनत्रयोदशी झाली आणि आज थोडा गॅप आहे। उद्या नरक चतुर्थी आहे। सो आज असा विचार केला की थोडासा युटिलाइज करावा। सगळेजण आले आहेत, सगळ्यांनी से हाय हाय। तर सगळ्यांनी विचार केला की आम्ही कुठेतरी जावं फिरायला आणि सगळ्यांना बोटिंग करायची होती। तर आम्ही पानशेत डॅमला चाललो आहोत आणि येतात दगडूशेठ हलवाई गणपतीला पण जाणार आहोत। रस्ते थोडेसे खराब आहे, गाडी जास्त बाउन्स होतीये, मस्ती मजा भरपूर करणार आहोत। ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। आमच्या गँग मध्ये एक मेंबर असा आहे ज्याला गाडीमध्ये बसलं आणि हवा लागली की झोप येते आणि तो मेंबर इथे ही आहे साक्षी। ही साक्षी गोडली। साक्षी माझ्या बहिणीची मुलगी आहे। ही 2 नंबरची आहे। ती गोडली 2 नंबरची आहे। खूप क्रिएटिव्ह गर्ल आहे ही गोडली। हिचं नाव जान्हवी आहे। ही माझ्या बहिणीची मोठी मुलगी आहे आणि श्रीला मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटवते कारण आता थोडं ट्रॅफिक मधून आम्ही चाललोय आणि थोडं इरिटेट होतंय सगळ्यांना। सो स्टे ट्यून। बाकी नहीं अब कोई शर्म, जाना एक धर्म है तू, जो कहती थी मत पियो ना मेरी जान जहर है ये। एक से बढ़कर एक टैलेंटेड लड़की है हमारे ग्रुप में आणि मी आणि पूजा त्यांचे तोंड पाहतोय। Give me them, drop the diamond, diamond you baby New York City. Never was there ever girl so pretty. Do you think we'll be in love forever? Do you think we'll be in love? जिंदगी 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 में दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। अशी धमाल मस्ती मज्जा करत असतो आम्ही। सो माझे व्हिडिओज ऑलवेज बघत राहा। जाहिर सजा है तेरे नैना दूरी मिटा दे, तेरे नैना को बढ़ा दे, तेरे नैना को भी संभाले वल्ला। इथे 2 ब्लॉगर आहेत, तुम्हाला ती ब्लॉगिंग करते तिच्या चॅनलसाठी, मी ब्लॉगिंग करते माझ्या चॅनलसाठी। सो तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला लागेल कारण तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे। बघू का? बर्ड व्हॅली उद्यानामध्ये आलोय। हे चिखलीमध्ये आहे। आता फार मज्जा करणार होता आम्ही। सगळ्यांना झोप येत होती आणि अचानक डेस्टिनेशन आलं। श्री आले आले सगळ्यांना भेळ खायची। हाय, आम्ही बर्ड व्हॅली मध्ये पोहोचलोय। आतमध्ये एंट्री करताना इथे छान एंट्रन्स आहे। आतमध्ये येताना मी दाखवते तुम्हाला एंट्रन्स। मस्त ऊन आहे। आता वाजले आहेत 1 मिनिट। हाय, आम्ही बर्ड व्हॅली उद्यानात पोहोचलो। इथे छान एंट्रन्स आहे, मस्त ऊन आहे, व्ह्यू आहे। एंट्री करताना इकडे सगळ्यांना कळल्यानंतर संभाजी महाराजांचा एक पुतळा आहे। संभाजी महाराजांनी जेव्हा सिंहाचा जबडा पाडला होता तो एक दृश्य इथं कॅप्चर केलेलं आहे। छान आहे एंट्रन्स। इथं मुलं आल्या आल्या एकदम इशू संभाजी महाराजांना नमस्कार करते। नमस्कार कर पिलू, जय जय करा महाराजांना। हे संभाजी महाराजांचा जय जयकार खूप छान करते, मी तुम्हाला दाखवते। म्हण श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की। माझ्या लेकीला खूप हौस आहे आणि खूप छान जय जयकार करते ती महाराजांचा।
खूप छान फिश आहे तिथे. इकडे छान दृश्य असं आहे मस्त. आता आम्हाला बोटिंग करायची आहे. स्पेशली बोटिंग आम्हाला बीचला जायचं होतं ॲक्च्युली. तो बीचला जायचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून आम्ही इकडे आलो आहे की पाण्याच्या कुठेतरी ठिकाणी आम्ही जाऊ शकतो म्हणून. फिश बघ इशू. वाव, कशा आहेत ग फिश? कशा आहेत फिश? छान आहे ना, सुंदर आहेत ना फिश. कशा करतायत फिश? कशा करताय? स्मॉल फिश कसे काय आहे? फॉर इतकं छान वातावरण आहे ना इकडे. मी फर्स्ट टाइम आले. मी खूप वर्ष झाली पुण्यामध्ये आहे, पण तरी पण मी या प्लेसला फर्स्ट टाइम आली आहे. मला तर ॲक्च्युली माहीतच नव्हतं की असंही काही प्लेस आहे जिथे बोटिंग वगैरे होते. म्हणजे मी खूप मागे आहे. आम्ही आता फायनली नाश्ता वगैरे केला, थोडंसं खाल्लं, पेट पूजा केली आणि पुढे चाललोय. खरं तर पूजामुळे ब्लॉगिंग करू शकते कारण पूजा इशूला सांभाळते. खूप दिवसांनी मी बोटिंग करणार आहे. आय गेस 1 year अगो मी बोटिंग केली होती, तेव्हा इशू खूप छोटी होती, 6 महिन्याचीच होती अगदी. तेव्हा बोटिंगसाठी गेले होते. आम्ही आता या बोटमध्ये बसणार आहोत. इथे 6 जण बसतील, तर आम्ही 5 जण आहोत. आम्ही 5 जण बसणार आहोत. आता सनसेट होणार आहे आणि मस्त बघू शकता. फिशला म्हण बाय. फिश बाय. वाव, इथून बघ, वाकून बघ, इथून बघ. इथे एक डॉग आहे, मस्त बसलाय. काही गर्दीचं त्याला घेणं देणं नाहीये. त्या बघून मला लिओची आठवण येते खूप जास्त. जॅकेट टाकून गेलं. फायनली आम्ही लाईफ जॅकेट ठेवले.
हे डेअरी डीची गुआवा जी कॅन्डी आहे ना ती खूपच सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की टेस्ट करा. गुआवा आईस्क्रीम ओरिजिनल गुआवा फ्लेवर. बर्ड व्हॅली उद्यान संभाजीनगर पिंपरी म्हणून इथे संभाजी महाराजांचं